जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट मुगाची डाळ। मी इथे 1 ते 1.5 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे 4 ते 5 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा सुद्धा कट केलेला आहे। त्यानंतर 6 ते 7 लसूण पाकळी इथे व्यवस्थित कट करून घेतले आहेत। त्याच्यानंतर 2 चम्मच शेंगदाणे आणि इथे बघू शकता तुम्ही, मी इथे कढाई गरम करायला ठेवली आहे। कढाईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकायचं गरम करायला। असेल तर तुम्ही कांदा, मिरची आणि लसूण कट करेपर्यंत डाळ 2 ते 4 मिनिटे भिजू पण घालू शकता। मी इथे 2 ते 3 चम्मच तेल टाकलेले आहेत। तेल चांगलं गरम झालं की फोडणी चांगली बसते। त्यानंतर मी इथे 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे आणि मोहरी व्यवस्थित छान तडतडली की त्याच्यानंतर मी इथे टाकणार आहेत लसूण। लसणानंतर हिरवी मिरची लगेच कांदा टाकायचा। याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं। कांदा गुलाबी होईपर्यंत आपण इथे डाळ स्वच्छ धुवून घेतोय। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डाळ भिजत पण घालायला टाकू शकता। मी इथे असं 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आहे डाळ। इथे आपलं बघा कांदा आणि मिरची व्यवस्थित छान फ्राय झालेला आहे। त्याच्यानंतर 1 चम्मच हळद घालून त्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण काढलेले शेंगदाणे तेही याच्यामध्येच मिक्स करायचे। शेंगदाणे व्यवस्थित छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही घालायचं आहे 1 ते 1.5 ग्लास पाणी। जास्त याला पाणी घालायची गरज नाही, मुगाची डाळ लगेच चिपचिप होते। क्वांटिटीनुसार ठरवायचं। याच्यामध्ये चवीनुसार मीठ, आपण जेवढी क्वांटिटी घेतली आहे तेवढं मीठ। याला उकळी फुटेपर्यंत थांबायचं आणि डाळ याच्यामध्ये टाकून द्यायची, याच्यामध्ये मिक्स करायची। बघा इथे मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने डाळ धुतली आहेत। उकळी फुटल्यानंतर डाळ मिक्स केली आहे। बघा शेवटी आपली डाळ अशी तयार झाली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यावर कोथिंबीर पण टाकू शकता। हे बघा किती सुटसुटीत आणि छान आपली डाळ रेडी आहे।